नमस्कार मित्रांनो, काल आपण सायली वहिनी भाग 2 ऐकला होता. तर त्या स्टोरीचा पुढचा भाग मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपण आलो होतो. वहिनी हळूहळू माझा एवढा हलवत होती. मी तिला थांबवले. वहिनीने हाताने हलवून मध्ये गळाले नाही. तर ही संधी मिळेल की नाही हे कोणास ठाऊक. वहिनीला मी इथपर्यंत तयार केलं आणि मुख्य काम न करता आता सोडून द्यायचं नव्हतं. किती आडेवेडे घेतले तरी तिला एकदा तरी तिची आपल्या चावीने तिचं कुलूप उघडायचं हे मी ठरवलं होतं. आत घालून घ्यायला तयार करायचं होतं तिला. काही करून मला आज करायचीच ती मजा घ्यायचीच होती. मी तिच्या बाजूला पडलो व तिचे मनुके तोंडात घेऊन चोखू लागलो. त्याच वेळी तिच्या पुच्चीवर हात फिरवणं मी चालू ठेवलं होतं. मी पुच्चीच्या पाकळ्यांवर बोट फिरवत होतो. दाणा घासत होतो. कधी मी बोटाच्या चिमटीत दाणा धरून धावत होतो. वहिनीची इच्छा अजून प्रमाणाच्या बाहेर वाढली होती. ती परत पाणी सोडण्याच्या टोकावर आली होती. मी पण लगेच तिच्या पुच्चीवरून हात काढला व सपाट पोटावर आणि खोल बिंबीत फिरवू लागलो. नंतर पुन्हा मी सायलीच्या पुच्चीवर हात फिरवू लागलो. ती पाणी सोडण्याच्या सीमेवर आली होती, पण यावेळी पुन्हा हात काढून घेतला. असे 2-3दा केले व ती वेडीपाशी झाली. ओ अमोल, डोंट स्टॉप. तसाच हात फिरवत राहा. आय एम व्हेरी क्लोज नाव. मला तुला जावायची इच्छा झाली आहे, मी तिला हळूच म्हटले. नो, हाऊ कॅन यू आस्क दॅट? तिने आश्चर्याने विचारले. एकदा केल्याने काहीच होत नाही. प्लीज प्लीज, फक्त एकदाच करू दे. नको अमोल, वी कांट डू दॅट. तू माझा दीर आहेस. तू मला नाही जाऊ शकत. तू चालू ठेव जे करतोयस ते. पण आपण ते नाही करू शकत. हे अगदी चुकीचं आहे. फक्त तुझा दादाच तिथे घालू शकतो. सॉरी, पण दादा पण तिकडे कोणाला तरी करत असेल ना. पाप पुण्य काही नसतं वहिनी. हो अमोल. एवढे बोलून सायली गप्प बसली. डोळे बंद करून विचार करू लागली. मी पण तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिला चुंबन करू लागलो. डोळे वटारून ती मला बघत होती. मी चुंबन करता करता तिच्या जेव्हा तोंडात जीभ सारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मला मागे सारले. आई गं अमोल, तू खरंच मला खूप तापवतेस, पण हे बरोबर नाही. आता स्वतःला आवरून शाण्यासारखं वाग. असं म्हणत ती थोडं बाजूला सरकली व म्हणाली, अमोल, खरं तर तुम्हाला प्रोटेक्ट करायला पाहिजे, पण तूच आगाऊ निघालास. मी इतका वेडा झालो होतो की वहिनीच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. मी माझा हात तिच्या बुच्चीवरनं फिरवणं चालू ठेवलं, खास करून तिच्या दानाशी खेळणं. तिने मला नकार द्यायचा. आता पुन्हा तिला पेटवून उठवायचं होतं हे मी ठरवलं होतं. तेव्हा मी पुन्हा तिचे मनुके चोखू लागलो. सायली हळुवारपणे मला म्हणाली, ओ अमोल, हा सगळा चावटपणा थांबव. मी तुला कसं सांगू शकत नाही. मला खूप मज्जा वाटते, पण आपण जे करतोय त्याने कोणालाच सांगायचं नाही. चुकूनही नाही. आता घरात काय चालू आहे ते. मग मग मीही तुला मजा देईन. थांबू नको. असेच करत राहा. हे ऐकून मी तिच्या कमरेपर्यंत गेलेला स्कर्ट खाली ओढून टाकला. आता वहिनी वरूनपासून खालपर्यंत पूर्ण मोकळी होती. ती तिची कंबर हलवू लागली होती. शेवटी ती माझ्या गालावरती चुंबन करत मला म्हणाली, वेल अमोल, एकदा केल्याने काही बिघडत नाही. वहिनी हसत म्हणाली. ते ऐकून मी ताडकन उठलो व सायलीच्या मांड्यांमध्ये पोझिशन घेतली आणि वाकून तिच्या पुच्चीची एक पापी घेतली. गो ऑन माय लिटल बेबी आणि करत राहा. तिने हसत डोळा मारला. मी खुश होत चटकन तिच्या वर आलो आणि चुंबन करत माझा लवडा तिच्या पुच्चीत सारण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तो सटकायचा आणि खाली जायचा. 2-3 वेळा असं झाल्याने मी हिरमुसलो. पहिल्यांदाच करतोयस काय? वहिनीने खळखळून हसत विचारले. माझी अवस्था बघून तिलाही हसू येत होते. एवढंच मी लाजत म्हणालो. हाऊ क्यूट म्हणत तिनं तो हातात पकडत पुच्चीवर ठेवला. तिने स्वतःच्या भेगेत लवड्याचा सुपडा नेला व म्हणाली, हळू घाल राजा, तुझा मोठा आहे बरं. आपोआपच तिला पुच्चीच्या भोकाला जाणवलं आणि मी हळूच धक्का मारला. दोघांच्या तोडून एकाच वेळी चित्कार निघाला. मोठा असल्यामुळे फक्त सुपारीचा भाग हात चिरला. मग वहिनी हळूहळू कंबर वर खाली करू लागली. तिला पण त्रास होत होता. मग मी थोडं थांबून अजून एक जोरात धक्का मारला. तसा माझा अर्धा हात केला. वहिनी जोरात ओरडली, आई गं, खूप दुखतंय. थांब थांब, काढ आत बाहेर. रडवेली झाली होती ती. तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिची कंबर खालून दाबून धरली. तसे मी माझा हात तिच्या डोक्यावर फिरवत तिला शांत करत होतो. नंतर दोन्ही हातांनी तिचे मनुके कुरवावू लागलो व तिच्या कमरेवरती आणि गांडीवरती हात फिरवू लागलो. मग ती शांत झाली. माझ्याकडे बघत म्हणाली, काय रे, इतक्या जोरात धक्का मारतं का कुणी? मला किती त्रास होतोय माहीत आहे का? म्हणत ती हळूहळू गाण वरखाली करून लवडा आत बाहेर करून घेऊ लागली. मी स्मित हास्य करत तिला साथ देऊ लागलो. त्याचबरोबर दोन्ही हातांनी गरगरीत तिचे सफरचंद दाबू लागलो. त्यामुळे वहिनी आता जरा जास्तच
सुस्कारी सोडू लागली होती आणि लवडा हात बाहेर करून पुच्चीत घेत होती. असे करत एका ठोक्यात राहिलेला तिने आत तळापर्यंत घुसवला. उफ, ती ओरडली. आत गेल्यावर अजून मोठा झाल्यासारखा वाटतोय. जसा मी पुच्चीत आत बाहेर करू लागलो तसं तिने आपल्या हाताने माझ्या पाठीवर विळखा घातला. मला घट्ट पकडलं. तसेच जेव्हा मी तिच्या पुच्चीवर खोलवर धक्का मारून खाली होतो तेव्हा तिने आपले पाय माझ्या कमरेभोवती लपेटून मला जाम केलं. वहिनी धावायला तयार झाली होती. एक क्रेझी एक्सपिरियन्स होता हा. ती पाय फाकून पडली होती आणि मी तिला जवत होतो. ती मागे पुढे डुलत होती, उडत होती. तिची छाती डुळमुळत होती. सपाट पोट आत बाहेर होत होतं. तिचे डोळे ग्लानी आल्यासारखे अर्धवट बंद होते. हळू आवाजात ओ ओ करत होती. मी अक्षरशः वेडापिसा झालो होतो ते पाहून. सटासट माझा लवडा तिच्या पुच्चीत आत बाहेर करून तिला झवू लागला होता. तिच्या पुच्चीकडूनही मला आता रिस्पॉन्स मिळू लागला होता. तिच्या हालचाली बदलत गेल्या. तीही जोरजोराने तिची गाठ हलवत होती. आता तिची जास्त हालचाल करत होती. जसं जोरात धक्का मारत माझ्या बहिणीच्या पुच्चीत मी झवत होतो तसं ती वेडीपिशी झाली होती. मग सॅलीला विचारले, तुला माझ्यावर यायचं आहे का? हां, ती म्हणाली. चावट कुठला, असं म्हणत ती म्हणाली तसंच ठेव. आणि आम्ही वळलो. ती माझ्या अंगावर आली. हळूहळू ती माझ्या लवड्याला वर खाली होऊ लागली होती. या पोझिशनमुळे तिच्या चेहऱ्यावरती वेगळीच खुमारी आली होती. कारण सहज हालचाली करता येऊ शकत होती तिला. ती जास्त सुख घेऊ लागली. मलाही तिच्या हलण्याने मज्जा वाटत होती. चांगलं वाटत होतं. सायली आता रंगात येऊन माझ्या लवड्या उसळ्या मारत होती. मी सायलीला खाली माझ्या अंगावर येण्याचा इशारा केला. जेव्हा मी तिला खाली ओढले व मिठीत घेऊन आमचे झवणे चालू ठेवले मी गाण चोळू लागलो. तिला चिवडू लागलो आणि तिचे गरगरीत बॉल पण दाबू लागलो आणि त्यांना चुंबन करू लागलो. आम्ही दोघंही मस्त उड्या मारत होतो. कधी तिचे रसरशीत कलिंगडं उचलून धरत होतो तर कधी तिचे सफरचंद धरत होतो. प्रत्येक हिसक्यापायी ती गदागदा हलत होती. तसे तिच्या कानातलं डूल थैथै नाचत होतं. तिचे गरगरीत गोल सफरचंद पण हिंदकळत असल्याने माझ्या हाताला जाणवत होते. आम्हा दोघांनाही खूप मज्जा येऊ लागली होती. आधी वहिनी नाही म्हणत होती. आता मात्र मस्तपणे करून घेत होती. स्त्री आधी नाही नाही म्हणते, पण एकदा तो आतमध्ये घुसला की तिला हवा असा वाटतो. ते खरेच. आम्ही दोघंही बेधुंदपणे मनसोक्त आनंद घेत होतो. आमचं अगदी बहरात आलं होतं. माझ्या जाडजूडने तिची चांगलीच आग मिटवली होती. मीही पुरुष झालो होतो याची मला पुरेपूर जाणीव झाली होती. याचा मला खूप गर्व वाटायला लागला होता. किती मजा वाटतेय सख्ख्या दिराकडून करून घ्यायला. सायलीला आता खरोखरच मज्जा यायला लागली होती. ती बेभान झाली होती. अचानक ती खाली वाकली व आपल्या छातीचे गोळे तिने माझ्या तोंडावर दाबले. चोख अमोल, चोख. माझा मनुका चोखून घे. हळूहळू चोख. सायलीची पुच्ची एकदम बुळबुळीत झाली होती. त्यामुळे मला आता आत बाहेर करताना मज्जा वाटत होती. तिची नाजूक कंबर मी दोन्ही हाताने धरून तिला उड्या मारून घेत होतो. ओ अमोल, खूप छान करतोयस तू. मला कळत नाही एवढं मज्जा कशी येते. एवढी मी एक्साईट कधी झाले नव्हते. खूप खूप छान वाटतंय. वहिनीचा फोन वाजत होता. मी पटकन तो बाहेर काढला आणि आवाज करून तो बाहेर आला. तिने आश्चर्याने विचारले, झालं का तुझं पण? बघ ना हा स्वीटहार्ट, माझा फणफणणारा, तिला दाखवत म्हणालो. वहिनीने वाजणाऱ्या फोनकडे बघितलं. म्हणाली, मरू दे तो फोन, कशाला बाहेर काढला? चढ तू पटकन. आता मी वहिनीला माझ्या खाली घेतलं व ती माझ्या खाली होती. मी तिच्या दोन्ही हातांच्या बोटात माझी बोटं गुंतवून माझा लवडा तिच्या पुच्चीच्या तोंडापर्यंत नेला आणि सळाईत खेळाडूसारखा पुच्चीत गपकन घातला. पुच्ची बुळबुळीत झाली असल्याने एका सटक्यात तो आत गेला. औच, हळू ना, ती हसत ओठ चावत म्हणाली. मी तिच्या बॉलकडे पाहिले आणि पूर्ण आत बाहेर करून पुन्हा एकदा दणके देऊ लागलो. जमलं की माझ्या सोन्याला, वहिनी लाजत म्हणाली. वहिनीच्या गोऱ्या मऊदार उबदार पुच्चीत माझा आता जाडजूड गेला होता. मी तिला करणं चालूच ठेवलं. रूममध्ये पचपचचा आवाज येत होता. अमोल प्लीज, माझी छाती धर, माझी छाती कुस्कर, त्यांना अजून जोरात दाब. ओ. मी तिचे बॉल कचकन दाबू लागलो. थोडं थांबत मी वहिनीच्या गच्च मांड्या माझ्या खांद्यावर घेतला. याने तिची पुच्ची थोडी वर येऊन माझा लवडा अगदी खोलवर जात होता. काय मस्त करतोयस रे माझा राजा. वहिनी सर्व लाज सोडून देऊन आता मज्जा घेऊ लागली होती. मी दणदण तिच्या पुच्चीवर दणके मारत होतो. आमचा आवेग आम्हाला सहन होईना. अमोल, जोरात. माझ्यावर आपले हात ठेवून वहिनी मला प्रोत्साहन देत म्हणाली, अजून जोरात, खूप मज्जा वाटते. करत राहा. माझ्या प्रत्येक फटक्यात ती अजूनही खालूनवरून धक्के मारून घेत होती. आता माझा कंट्रोल संपू लागला होता.
ती ओरडू लागली होती जोरजोरात. माझ्या बहिणीचा शब्द ऐकून मला चीव चढला. मी माझी सगळी शक्ती पणाला लावून तिला जवू लागलो. तिच्या पिच्चीत खोलवर माझा घातला होता. माझ्या जवण्याचा जोर इतका होता की ती हलत होती सदा कर 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 करून. माझ्या बुल्ल्यात पाणी आलं होतं. असं वाटायला लागलं होतं की कधी तिच्या पुच्चीत माझं पाणी उडणार आहे. माझ्या बहिणीचा मनुका चोखता चोखता मी खाली बघत होतो. माझा लोळा तिच्या पुच्चीत एकदम वेगाने आतबाहेर होत होता असल्याचं मला जवळून दिसत होतं. काय मस्त वाटत होती ती. बहिणीच्या फाकलेल्या पुच्चीत ओठ माझं आतबाहेर होत होतं. स्वालीने मला स्वतःवरती दाबून घेतलं होतं. ती आता त्वेषाने ओरडत होती, अजून करत राहा, अजून करत राहा. आणि शेवटी आमचं पाणी निघालं. तर मित्रांनो, कशी वाटली ही स्टोरी? माहिती आहे मला, मी थोडी स्टॉप झाले होते कारण खाली स्टोरी आहे की नाही हे बघत होते, त्यामुळे थोडा आवाज गेला असेल व्हिडिओमध्ये. तर समजून घ्या आणि स्टोरी कशी वाटली हे नक्की सांगा. धन्यवाद.